तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे आपलं पहिलं प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरण. तर ते वर्ग समीकरण 2 चा सराव संच 2.3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या सराव संचामध्ये प्रत्येक जे समीकरण आहे वर्ग समीकरण ते पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं. तर बघूया ती पद्धत कशी आहे. त्यातलं पहिलं समीकरण आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. तर हे समीकरण आपल्याला काय करायचं पूर्ण वर्ग पद्धतीनं सोडवायचं आहे. तर हे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवत असताना एक्स वर्ग अधिक एक्स पहिली दोनच पदं घ्यायची अधिक के त्याच्यामध्ये काय मिळवायचं के बरोबर एक्स अधिक ए कंसाचा वर्ग समजा असं मानून किंवा असं सुरुवातीला द्या समजा पहिली दोन पदे घ्यायची एक्स वर्ग अधिक एक्स त्याच्यामध्ये काय मिळवायचा के की जेणेकरून ते काय होईल पूर्ण वर्ग होईल एक्स अधिक ए कंसाचा वर्ग होईल अशी सुरुवात करायची समजा म्हणून समजा एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के बरोबर एक्स अधिक ए कंसाचा वर्ग ही पहिली स्टेप. आता आपल्याला के आणि ए त्याच्यामध्ये शोधायचं आहे मग काय करूया एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के बरोबर आता इकडे काय करायचं कंसाचा विस्तार करायचा म्हणजे हा कुठला आहे ए अधिक बी हे सूत्र वापरायचं तर ए अधिक बी कंसाचा वर्ग काय तर ए चा वर्ग म्हणजेच एक्स वर्ग अधिक 2ab म्हणजे 2 गुणिले एक्स ए गुणिले बी म्हणजे ए येणार इथं अधिक बी चा वर्ग म्हणजेच इथं बी कोण आहे दुसरं पद कुठला आहे ए त्याचा वर्ग. आता एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के एक्स वर्ग अधिक 2x ए अधिक ए चा वर्ग ए वर्ग. मग आता इथे जर आपण बघितलं तर इथे एक्स ला लागून सहगुणक काही नाही म्हणजे किती घ्यायचा 1 एक घ्यायचं एक्स ला लागून कुठलीही संख्या नसेल तर एक घ्यायची तसं इथं एक्स ला लागून कोण कोण आहेत 2 आणि ए बरोबर इथं एक्स ला लागून कोण आहे 2 आणि ए तर काय येणार 2a बरोबर जसं इथं एक्स ला लागून 2a आहे तसं इथं एक्स ला लागून काही नाही म्हणजे किती अंक आहे 1 म्हणजे 2a बरोबर 1. मग आता ए जर पाहिजे असेल तर हा गुणिले 2 इकडे येऊन काय होणार भागिले होणार तर बघा ए बरोबर 1/2 कारण 2a म्हणजे 2 गुणिले ते गुणिले 2 काय होणार इकडे येऊन भागिले होणार म्हणजे ए बरोबर किती मिळाला 1/2. आता तसंच के बरोबर काय आहे शेवटचं के आहे इथं काय आहे ए वर्ग शेवटचं पद इथे के आणि इथे ए वर्ग तर के बरोबर काय येणार ए चा वर्ग मग के बरोबर ए आपल्याला काय मिळाला 1/2 त्याचा वर्ग. तर इथे के बरोबर 1 चा वर्ग येणार 1 आणि अंश आणि छेद दोघांचा पण वर्ग 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4 म्हणजे के ची किंमत किती मिळाली आपल्याला के बरोबर 1/4 हे त्याचं उत्तर मिळालं. आता हे मिळाल्यानंतर आता सुरुवातीला जे आपण समजलं होतं ही पहिली स्टेप त्याला 1 मानूया. मग आता ह्या ज्या दोन किमती मिळालेल्या आहेत त्या 1 मध्ये ठेवायच्या ए व के ची किंमत 1 मध्ये ठेवू ए व के ची किंमत 1 मध्ये ठेवू एक काय आहे बघा आपलं एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के बरोबर काय आहे एक्स अधिक ए कंसाचा वर्ग मग याच्यात हे जे पहिलं आहे एक्स वर्ग अधिक एक्स के ची किंमत किती आलेली आहे 1/4 बरोबर एक्स अधिक ए ची किंमत किती आलेली आपल्याला 1/2 तर याला क्रमांक 2 लिहूया म्हणजे आपण एक परत एकदा लिहून काढला तुम्ही डायरेक्ट किंमत टाकली तरी चालेल त्याच्यात तर के ची किंमत किती मिळाली 1/4 बरोबर आणि ए ची किती मिळालेली आहे 1/2 तर ह्या किमती तिथे काय करायच्या ठेवायच्या. आता जे समीकरण सोडवायचं आहे ते आपण बघूया एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0. हे मूळचं समीकरण आहे हे सोडवूया आता मेन काय आहे ते बघूया तर एक्स वर्ग अधिक एक्स अधिक तिसरं पद त्याच्यामध्ये के काय मिळाला बघा तर के किती मिळालेला आपल्याला 1/4 तर तो एकदा मिळवायचा 1/4 आणि एकदा वजा करायचा बघा हे जे एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0 आहे तर एक्स वर्ग अधिक एक्स तिसरं पद के असणार आहे तर ते काय करायचं एकदा मिळवायचं एकदा
वजा करायचं आणि मग पुढे लिहायचं -20 बरोबर 0. आता एवढ्याची किंमत बघा 2 मध्ये काय आहे? हा, तर एवढ्याची किंमत बघा x² अधिक x 1/4 याची किंमत काय आहे? तर इथे कंसाचा वर्ग लिहिणं अपेक्षित आहे. x अधिक 1/2 कंसाचा वर्ग, म्हणजे याची ह्या तिघांची किंमत इथे काय आहे? x अधिक 1/2 कंसाचा वर्ग. तर ती इथे पूर्ण वर्ग झाला तो. आता यांची आपल्याला काय करायचे? वजा, आता दोन्ही चिन्ह वजा आहे त्यामुळे बेरीज करावी लागणार. काही नाही म्हणजे याचा छेद किती असणार आहे? 1. तर वजा ठेवूया. छेद समान करण्यासाठी समजा इथे 4 आहे, तर इथे आपण काय करू शकतो? अंश आणि छेदाला 4 ने गुणू शकतो, म्हणजे 1/4 वजा. समजा आता इथे तुम्ही मनातल्या मनात करायचं, त्यामुळे मी दुसऱ्या पेनने लिहितो. तर समजा छेदाला पण 4 ने गुणलं आणि अंशाला पण 4 ने गुणलं तर किती येणार? 20 गुणिले 4 किती येणार? 80. आणि 1 गुणिले 4 4 1 4 बरोबर 0. मग आता हे आहे तसं x अधिक 1/2 कंसाचा वर्ग, छेद समान आहे, दोघांची चिन्ह वजा आहे. चिन्ह समान असल्यास बेरीज करावी, म्हणजे 80 आणि 1 किती येणार? 81/4 बरोबर 0 हे आलेलं. आता मी इथलं पुढच्या स्टेप इकडे लिहितोय, तुम्ही एकाखाली एक सगळ्या लिहित चला. ओके, पुढची स्टेप मी आता इथं लिहितो. तर पुढची स्टेप काय करायची? तर हा वजा आहे तो इकडे शून्याकडे आणायचा. तो वजाचा काय होणार? इकडे येऊन अधिक होणार, म्हणजे काय होणार बघा? x अधिक 1/2 81/4 कंसाचा वर्ग आहे. म्हणजे बघा हे आहे तसंच, हा फक्त वजा आहे तो इकडे येऊन याच्यात अधिक होणार. अधिक झाला की काय होणार? म्हणजे 0 अधिक काहीही करा तेच उत्तर येणार, म्हणजे 81/4. आता वर्ग जाण्यासाठी वर्गमूळ घेऊन, किंवा तुम्ही असं लिहू शकता दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. मग दोन्हीकडे वर्गमूळ घ्यायचं. मग दोन्हीकडे जर समजा वर्गमूळ घेतलं, x अधिक 1/2 कंसाचा वर्ग याला वर्गमूळ आणि इकडे सुद्धा वर्गमूळ 81/4. वर्गाला वर्गमूळ जाईल, फक्त काय राहील? x अधिक 1/2 आणि 81चं वर्गमूळ 9चा वर्ग. 9चा वर्ग किती येणार? 81. त्यामुळे 81चं वर्गमूळ 9 आणि 4चं वर्गमूळ 2. तर त्याच्यात 2 घ्यायचे, एक अधिक आणि वजा, एक धन आणि एक ऋण. मग आता सोडवताना काय करायचं? x अधिक 1/2 एकदा घ्यायचं धन 9/2 किंवा तिरकी रेष मारा, x अधिक 1/2 वजा 9/2. म्हणजे उत्तर एक अधिक एक वजा आलं होतं, एक अधिकचं सोडवायचं, एक वजाचं वेगळं सोडवायचं. आता हे अधिक आहेत ते इकडे येऊन वजा होतील, म्हणजे x बरोबर इथं मूळचे कोण आहेत उजव्या बाजूला? 9/2 आणि हा अधिक इकडे येऊन काय होणार? वजा 1/2. मग छेद समान आहेत, तर 9 आहे तसं, सॉरी 2 आहे तसं राहील, छेद समान आहे. 9 वजा 1 किती येणार आहे? 9 मधून 1 वजा केल्यावर 8. मग आता 8 ला 2 ने जर भागला आपण, 2/8 म्हणजे x बरोबर किती येणार? 4 येणार. तसंच इकडं त्या बाजूला सुद्धा तसंच सोडूया. x बरोबर हे जे अधिक आहेत ते याच्याकडे येऊन काय होतील? वजा होतील, म्हणजे इथं मूळचे कोण आहेत? वजा 9/2 उजव्या बाजूला, आणि हा अधिक त्याच्याकडे येऊन काय होणार? वजा. म्हणजे x बरोबर छेद समान आहे तो एकदाच लिहा, आणि वरती छेद समान आहे तो एकदाच लिहा, आणि वरती अंशांची बेरीज करा, म्हणजे वजा 9 चिन्ह समान आहे त्यामुळे बेरीज करायची. 9 आणि 1 किती येणार? 10 वजा 10/2. मग आता वजा 10/2 म्हणजे 10 ला कितीने भागायचं? 2 ने. 2×5 = 10 म्हणजे किती येणार? x बरोबर -5. म्हणजे तुमच्या समीकरणांची उकल काय येणार? x बरोबर 4 किंवा x बरोबर -5. मग असं शेवटचं वाक्य लिहायचं, समीकरणांची उकल बरोबर x बरोबर 4 किंवा x बरोबर -5. हे शेवटचं वाक्य तिथे, हे समारोपाचं उत्तर, म्हणजे शेवटचं उत्तर त्याच्यात लिहायचं. इथे 2 ने भागलं, 2×8, 2×10 आणि हे ऋणचिन्ह वजाचे. तर अशा प्रकारे ही पूर्ण वर्ग पद्धत, त्यातलं पहिलं उदाहरण आपलं झालेलं आहे. आता आपण दुसरं बघूया. तर त्याच्यातलं दुसरं उदाहरण बघूया. x² अधिक 2x वजा 5 बरोबर 0 हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे पूर्ण वर्ग पद्धतीने. तर याच्यामध्ये सुद्धा सुरुवात करताना समजा पहिली 2 पदं घ्यायची त्याच्यात, म्हणजे कुठली कुठली? x² अधिक 2x, ही 2 पदं, आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचं? k बरोबर x अधिक a चा वर्ग. ही पहिली स्टेप. पहिली 2 पदं घ्यायची, त्याच्यामध्ये k मिळवायचा, x अधिक a कंसाचा वर्ग. आता हे केल्यानंतर x²
आणि याला 1 म्हणूया. एक्स वर्ग अधिक 2x अधिक k बरोबर, आता हा कंसाचा विस्तार आहे तो लक्षातच ठेवा. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग अधिक 2ab म्हणजे 2x आणि मग a अधिक b चा वर्ग म्हणजे a चा वर्ग. तर हे लक्षातच ठेवा, दरवेळी हेच विस्तार येणार आहे त्याचा. आता इथे तुलना करून बघायची. इथे x ला लागून किती अंक आहे? 2 आहे. तसं इथं x ला लागून कुठला अंक आहे? तर 2a. हे पण फिक्स येणार. एक्स ला लागून 2a आहे, तर 2a बरोबर इकडे एक्स ला लागून कोण आहे? 2. बघा, इकडेही एक्स आहे, इकडेही एक्स आहे. इथे एक्स ला लागून 2 आणि a हे अंक आहेत. इथं एक्स ला लागून 2 अंक आहेत. त्यामुळे 2a बरोबर 2. मागच्या वेळी तिथे 1 होता काही नाही, म्हणजे आता इथं 2 ही संख्या. त्यामुळे a बरोबर गुणिले 2 काय होणार? भागिले, म्हणजे 2 भागिले 2. 2 के 2 म्हणजे किती येणार ते? a बरोबर 1 येणार. आता जर तुलना केली तर k बरोबर काय आहे? a वर्ग. k बरोबर a वर्ग. मग आता k बरोबर a ची किंमत किती आलेली आहे? 1. तर 1 चा वर्ग म्हणजे k बरोबर 1 चा वर्ग येणार 1. वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. 1 गुणिले 1 1. k ची किंमत आली 1. मग आता a आणि k ची किंमत, a व k ची किंमत समीकरण 1 जे आहे 1 मध्ये ठेवू. मग आता समीकरण 1 काय आहे? तर एक्स वर्ग अधिक 2x अधिक k च्या जागी किती ठेवायचं? 1. तर एक्स वर्ग अधिक 2x अधिक k ची किंमत 1 ही ठेवली इथं, बरोबर x अधिक a चा वर्ग, म्हणजेच x अधिक a ची किंमत किती आहे? 1 चा वर्ग. आता जे समीकरण सोडवायचं याला क्रमांक 2 देऊया. आता कुठलं समीकरण सोडवायचं आपण ते घेऊया. एक्स वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. तर हे समीकरण लिहूया. एक्स वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. मग आता ह्याच्यात काय करायचं? एक्स वर्ग अधिक 2x जो k मिळवला होता आपण तो k चा उपयोग करायचा. k ची किंमत किती आहे? 1. तर k एकदा मिळवायचा म्हणजे 1 एकदा मिळवायचे, एकदा वजा करायचे. हवं तर तुम्ही लिहू शकता डाव्या बाजूस एकदा 1 मिळवून एकदा वजा करून. एकदा तो k जो उत्तर आलं ते एकदा मिळवायचं, एकदा वजा करायचं. वजा 5 बरोबर 0. आता एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर याची किंमत काय आली आहे बघा? एक्स वर्ग अधिक 2x अधिक 1 एक्स अधिक 1 कंसाचा वर्ग आला. तर याची किंमत लिहूया. एक्स अधिक 1 कंसाचा वर्ग. आता इथे चिन्ह दोघांची समान आहेत, ऋण ऋण, त्यामुळे बेरीज करणार 5 आणि 1 येणार 6 आणि दोघांचं समान चिन्ह आहे ऋण चिन्ह बरोबर 0. मग आता हे वजा 6 इकडे येऊन काय होतील? अधिक, म्हणजे एक्स अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर 0 अधिक 6 म्हणजेच किती येणार? एक्स अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर 6. आता वर्ग जाण्यासाठी काय घ्यायचं? तर वर्गमूळ घ्यायचं. दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. मी थोडक्यात लिहिलं, तुम्ही पूर्ण शब्द लिहा. दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. आता वर्गमूळ घेऊन काय येणार? तर इकडेही वर्गमूळ घ्या, कंसाचा वर्ग त्याचं वर्गमूळ आणि इकडे 6चं वर्गमूळ. वर्गाला वर्गमूळ गेलं तर एक्स अधिक 1 तर 6चं वर्गमूळ, जसं 9चं वर्गमूळ मागच्या वेळी किंवा 81चं वर्गमूळ 9 मिळालं, तसं 6 हा कोणाचा वर्ग नाहीये, त्यामुळे आहे तसं ठेवायचं. 6 फक्त एकदा धन घ्यायचा, एकदा ऋण घ्यायचं. आता इथे पुढे सोडवतो मी, तुम्ही एकाखाली एक स्टेप करा. एक्स अधिक 1 हे धनचिन्ह एकदा, ऋणचिन्ह वर्गमुळात 6. तर एकदा धनचिन्ह घेऊया, एक्स अधिक 1 वर्गमुळात 6 किंवा दुसरं ऋणचिन्ह घेऊया. यातलं हे ऋणचिन्ह घेऊया, म्हणजे एक्स अधिक 1 ऋण 6. आता म्हणून एक्स बरोबर हे अधिक इकडे येऊन काय होतील? वजा, म्हणजे वर्गमुळात 6 वजा 1. अधिकचे वजा झाले. दुसरे इकडे एक्स अधिक 1 चे काय होणार? वजा, म्हणजे वर्गमुळात 6 वजा वर्गमुळात 1. त्यामुळे 100 उकल बरोबर काय लिहू शकता? एक्स बरोबर वर्गमुळात 6 वजा 1 किंवा एक्स बरोबर वजा वर्गमुळात 6 वजा 1. आता काही काहींना प्रश्न पडला असेल 6 वजा 1 का केलं नाही आपण? कारण हे 6 नुसते 6 नाही आहेत, तर ते वर्गमुळात 6 आहे. त्यामुळे त्याची 1शी वजाबाकी वगैरे होणार नाही. हे उत्तर असंच ठेवायचं. ही 2 आपली उत्तर असणार आहे, तर ती तिथे आपण
लिहायचे. ओके. आता पुढचं तिसरं उदाहरण सोडूया. यम वर्ग वजा 5m बरोबर वजा 3 हे समीकरण आता सोडवायला घेऊया. तर याच्यामध्ये पहिली स्टेप यम वर्ग वजा 5m. तर हे जे वजा 3 आहेत ते उजव्या बाजूकडून इकडे डावीकडे घेऊया. तर वजा 3चे ते होतील अधिक 3 बरोबर 0. मग आता समीकरण यम वर्ग वजा 5m अधिक 3 बरोबर 0 असं आहे. त्यातली पहिली दोन पदं घेऊया. समजा यम वर्ग वजा 5m ही दोन पदं घ्यायची, पहिली दोन पदं, आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचं के. तर मागच्या वेळी आपण एक्स अधिक ए लिहित होतो, आता समीकरण यम मध्ये, त्यामुळे यम अधिक ए कंसाचा वर्ग. एक्सच्या ऐवजी फक्त यम घ्यायचा होता. त्यानंतर यम वर्ग वजा 5m अधिक के बरोबर यम अधिक ए कंसाचा वर्ग म्हणजे यम वर्ग अधिक यम 2 म्हणजे बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे ए वर्ग म्हणजे कोण येणार यमचा वर्ग अधिक 2ab म्हणजे यम ए आणि शेवटी दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग. तर हे विस्तार रूप येणार. फक्त मगाच्या एक्स ऐवजी फक्त आता यम आहे. आता इथे बघा, इथे यमला लागून संख्या किती आहे 5m. तसं इथे यमला लागून संख्या किती आहे नेहमीप्रमाणे 2a. त्यामुळे 2a बरोबर इथली चिन्हासहित घ्यायची. चिन्हासहित काय येणार वजा 5. आता जर ए पाहिजे असेल आपल्याला तर हा गुणिले 2 इकडे येऊन काय होणार भागिले म्हणजे वजा 5/2. आणि आता के बघा, के बरोबर ए वर्ग. तर के बरोबर ए वर्ग. के बरोबर ए वर्ग. ए किती आलेला आहे वजा 5/2 त्याचा वर्ग. 5चा वर्ग येणार 25, 2चा वर्ग येणार 4. तर हे तिथे लिहायचं 25/4. आता ए व असं लिहूया, ए व के ची किंमत 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवायची. ए व के ची किंमत कशामध्ये ठेवायची 1 मध्ये. याला क्रमांक 1 द्या. जे पहिलं समजा म्हणून लिहिलेलं आहे त्याच्यात. इथे के च्या जागी किती आलेली किंमत 25/4 ती ठेवूया. यम वर्ग वजा 5m अधिक के ची किंमत 25/4 बरोबर यम अधिक ए. ए ची किंमत किती आलेली आहे वजा 5/2. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही हे अधिक आहे ते अधिकच्या ऐवजी अधिक आणि वजा चिन्ह डायरेक्ट काय लिहा वजा 5/2 त्याचा वर्ग. अधिक वजा अशी एक एक्स्ट्रा स्टेप करण्यापेक्षा केल्या आणि याला क्रमांक 2 द्या. मग आता मुख्य समीकरण जे आहे यम वर्ग वजा 5m अधिक 3 बरोबर 0 ते सोडवायला घेऊया. म्हणजे यम वर्ग वजा 5m अधिक 3 बरोबर 0. तर त्याच्यामध्ये यम वर्ग वजा 5m, तर त्याच्यामध्ये के एकदा मिळवायचा आणि एकदा वजा करायचा. के किती आलेला आहे 25/4. तर अधिक 25/4 आणि वजा 25/4 अधिक पुढचा किती आहे 3 आहे बरोबर 0. आता तो मिळाल्यानंतर इथे ह्या तिन्हींची किंमत बघा, यम वर्ग वजा 5m अधिक 25/4. तर इथे त्याची किंमत किती आलेली आहे ही आलेली आहे यम वर्ग अधिक 5m अधिक 25/4 बरोबर यम वजा 5/2 कंसाचा वर्ग म्हणजे यम वजा 5/2 कंसाचा वर्ग. इथं आपण पूर्ण वर्ग करतोय म्हणून ती पूर्ण वर्ग पद्धत. आता पुढे इथे 3चा छेद काही नाही म्हणजे 1. आता छेद समान करण्यासाठी मनातल्या मनात काय करा, इथे छेदात 4 ने गुणा, वरती सुद्धा 4 ने, म्हणजे 4 1 4 छेद समान होऊन जाईल. म्हणजे इथं आहे तसं 25/4 त्याचं चिन्ह वजा आहे अधिक 3 गुणिले 4 म्हणजे 12 येणार आणि 4 1 4 बरोबर 0. मग आता यम वजा 5/2 कंसाचा वर्ग वजा इथे छेद समान आहे तर तो एकदाच लिहा. 25चं समोर चिन्ह बघा त्याच्या ऋण चिन्ह आहे आणि 12चं अधिक धन चिन्ह आहे. चिन्ह भिन्न असल्यास आपण काय करणार वजाबाकी. तर 25 मधून 12 गेले किती उरणार 13 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, ते इथं वजा ठेवा. ओके 13 आहे ना. जरास इथे छेद समान आहे म्हणून 4, चिन्ह भिन्न म्हणून वजाबाकी, 25 मधून 12 गेले 13 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर 0. तर हे लिहिल्यानंतर आता पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहे तर हा वजा 13/4 पलीकडे जाऊन काय होईल अधिक होईल म्हणजे यम वजा 5/2 कंसाचा वर्ग बरोबर हा इकडे अधिक होईल 0 अधिक 13/4 म्हणजे किती येणार 13/4 येणार. तो वजाचा इकडे जाऊन फक्त त्याचं ऋण चिन्ह धन झालं.
तर वर्ग जाण्यासाठी दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन, तर दोन्ही बाजूस काय करायचं, वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे इथे यम वजा 5/2 त्याचा वर्ग आणि इकडे 13/4चा वर्ग. इथे वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होईल. यम वजा 5/2. आता 13 हे कोणाचंही वर्गमूळ नाहीये, त्यामुळे नुसतं वर्गमुळात 13 लिहायचं. वर्गमुळात 13, त्याचं उत्तर नाही मिळत. आणि 4चं वर्गमूळ किती येते, 2. मग उत्तरात एकदा अधिक एकदा वजा, आणि मग सोडवताना दोन्ही वेगवेगळे सोडूया. यम वजा 5/2 बरोबर अधिक वर्गमुळात 13/2 एकदा घ्यायचा, आणि एकदा यम वजा 5/2 वजा वर्गमुळात 13/2. मग आता इथे यम वजा हे वजा ते इकडे जाऊन काय होतील, अधिक. म्हणजे यम बरोबर वर्गमुळात 13/2, त्याचं चिन्ह धन आहे, अधिक आहे, त्यामुळे नुसतं काही नाही लिहिलं तरी चालेल. तिथे वजा 5/2 इकडे येऊन काय होणार, अधिक, म्हणजे अधिक 5/2. मग आता यम बरोबर छेद समान आहे तो एकदाच लिहा, आणि ही अपरिमेय संख्या, ही परिमेय संख्या. शक्यतो पहिल्यांदा 5 लिहा. 5 अधिक वर्गमुळात 13, हे पहिलं उत्तर आहे ना. आणि दुसरं इकडे आता हा वजा आहे तो इकडे येऊन अधिक होईल. म्हणजे यम बरोबर इथं मूळचे कोण आहेत, वजा ऋण 13/2, आणि हा इकडे वजाचं काय होईल, अधिक 5/2. मग आता इथे यम बरोबर इथे छेद समान आहे तर एकदाच लिहा, 2 2 असं. शक्यतो परिमेय संख्या आधी लिहा, म्हणजे 5 वजा वर्गमुळात 13/2. तर हे दुसरं उत्तर आहे. तर शेवटी उत्तर लिहा, समीकरणांची उकल बरोबर यम बरोबर 5 अधिक वर्गमुळात 13/2 किंवा यम बरोबर वजा 5 वर्गमुळात 13/2. तर हे त्याची शेवटची उत्तरं लिहायची. आता उदाहरण क्रमांक 4 बघूया. तर आता आपण उदाहरण क्रमांक 4 बघूया. उदाहरण क्रमांक 4 मध्ये 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0 हे समीकरण आहे. तर हे सोडवण्यापूर्वी इथे बघा, सुरुवातीला 9y वर्ग असा आहे. तर y वर्गाला जर कुठलीही संख्या तिथं दिलेली असेल तर त्या संख्येनं दोन्ही बाजूला आधी भागायचं. म्हणजे दोन्ही बाजूस किती संख्या वर्गाला लागून, 9 वर्ग. तर 9 वर्ग लागून कुठली संख्या आहे, 9. तर दोन्ही बाजूस 9 ने भागून, कितीने भागायचं, 9 ने भागायचं. म्हणजे बघा 9y वर्ग छेद 9 वजा 12y/9, आणि शेवटी 2/9 बरोबर 0. आता इथे काय होणार, 9 ला 9, हे काय होणार, एकमेकाला कॅन्सल होणार. म्हणजे काय राहणार, फक्त y वर्ग वजा 12y/9 अधिक 2/9 बरोबर 0. तर आता हे केल्यानंतर मग आपण यातली पहिली 2 पदं घ्यायची. मग सगळ्या स्टेप मागच्या वेळेसारख्या. समजा y वर्ग वजा 12y/9 त्याच्यामध्ये k मिळवायचे, अधिक किती मिळवायचे त्याच्यात, k बरोबर k मिळवल्यानंतर इकडे काय घ्यायचं, x अधिक सॉरी x नाही, इथे घेत असताना सहगुणक कुठला आहे, y. तर तो y घेऊया, y अधिक a कंसाचा वर्ग. आता इथे y वर्ग वजा, आता इथे तुम्ही असंही करू शकता, 12 आणि 9 3च्या पाड्यामध्ये आहेत. तर काय करू शकता, सोपं रूप त्याला, 3 चोक 12 आणि 3 त्रिक 9, म्हणजे वजा 4/3y अधिक k y अधिक 1 कंसाचा वर्ग. मग कंसाचा वर्ग बरोबर काय येणार, y वर्ग अधिक 2y अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजे a चा वर्ग. आता तुलना करून बघायची. इथे जर आपण बघितलं तर इथे त्याचा जो सहगुणक आहे y चा, तो आहे वजा 4/3, आणि इकडे y चे सहगुणक कोण आहेत, 2a. तर 2a बरोबर वजा 4/3. आता हा गुणिले 2 इकडे येऊन काय होणार, भागिले, म्हणजे a बरोबर वजा 4/3. आता इथे छेद आहेत, वजा 4/3. तर गुणिले 2 भागिले म्हणजे असं लिहायचं, 1/2. म्हणजे अंशातला 2 कुठे आला, छेदामध्ये आला. तर a बरोबर 2 के 2 2 दूनी 4, 2 के 2 2 दूनी 4.
आणि 2 गुणिले 1 येणार 2 आणि खाली 3 गुणिले 1. 3 चिन्ह इथलं जे ऋण आहे ते द्यायचं. ऋण 2/3. तर हे उत्तर आपलं आलं. आता हे आल्यानंतर के ची किंमत इकडे काढा. के बरोबर काय येणार आहे इकडं? जसं इथं के आहे तसं इथं कोण आहे? ए वर्ग आहे. तर के बरोबर ए वर्ग. मग आता तिथे ए ची किंमत ठेवूया. ए ची किंमत किती आहे? ऋण 2/3 त्याचा वर्ग. म्हणजे के बरोबर किती येणार? 2 चा वर्ग येणार 4 आणि 3 चा वर्ग येणार 9. म्हणजे 4/4 किती येणार? 9. तर हे घेऊया. के बरोबर 4/9. मग आता हे घेतल्यानंतर आपण ए व के ची किंमत 1 मध्ये ठेवू. कशामध्ये ठेवायची? 1 मध्ये ठेवायची. याला क्रमांक 1 द्यायचा. समजा असं जे विधान करतो आपण दरवेळी, तर याला आपण 1 हा नंबर द्यायचा. त्याच्यात के आणि ए ची किंमत ठेवायची. मग के आणि ए ची किंमत ठेवल्यानंतर वाय वर्ग वजा, आता इथे 12/9 ऐवजी फक्त काय घ्या? 4/3 वजा, किंवा 12/9 सुद्धा घेतलं तरी चालेल, दोन्ही चालेल. कुठलं घ्या? वजा 12y/9 अधिक के बरोबर वाय अधिक ए ची किंमत किती आलेली आहे? ए ची किंमत वजा आहे, त्यामुळे डायरेक्ट वजा चिन्ह लिहूया. वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग. तर ही किंमत आलेली आहे. तर याला क्रमांक 2 देऊया. आता जे मुख्य समीकरण आपल्याला सोडवायचं आहे, ज्याला आपण सोपं रूप दिलं होतं, वाय वर्ग वजा 12y/9 अधिक 2/y बरोबर 0. तर हे लिहून घेऊया. वाय वर्ग वजा 12y/9. आता याच्यामध्ये काय करायचं? तर एकदा के मिळवायचा आणि एकदा वजा करायचा. पहिल्या 2 पदानंतर के किती आलेला आहे? 4/9. तो एकदा मिळवायचा, एकदा काय करायचा? वजा करायचा. बघा, वाय वर्ग वजा 12/9. एकदा अधिक केलं, एकदा वजा केलं, तर समीकरण बदलणार नाही. आणि पुढचं काय होतं? अधिक 2/9 बरोबर 0. तर पुढचं लिहूया. अधिक 2/9 बरोबर 0. ही स्टेप डायरेक्ट केली आपण दरवेळी करतोय म्हणून. तर ही 3 जी पदं आहेत, या 3 पदांची किंमत बघा किती आहे. या 3 पदांचा जर बघितलं आपण, सॉरी, इथे के ची किंमत आपण ठेवायला हवी होती. के ची किंमत किती येणार? 4/9. तिथं ए व के ची किंमत ठेवून तिथं मी डायरेक्ट केच लिहिलं होतं, तर के च्या ऐवजी काय लिहिलं? 4/9. तर बघा, ही जी किंमत आहे तीच इथं आहे. वाय वर्ग वजा 12y/9 अधिक 4/9. तर त्याचं उत्तर काय आलेलं आहे? वाय वजा पूर्ण वर्ग काय आलाय त्याचा? वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग. हा जो पूर्ण आहे पहिली 3 पद, तर तो किती आलेला आहे? वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग. आता इथे छेद समान आहे, 9 पुढच्या दोघांसाठी इथे छेद समान आहे, तर 9 एकदाच लिहा. 4चं चिन्ह इथे वजा आहे, अधिक आहे. चिन्ह भिन्न असल्यास आपण काय करणार? वजाबाकी. म्हणजे 4 मधून किती वजा करायचे? 2. तर 4 वजा 2 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. 4चं चिन्ह वजा आहे, त्यामुळे वजा बरोबर 0. तर हा वजा 2/9 इथे वजा आहे, तो या शून्याकडे येऊन काय होईल? अधिक होईल. म्हणजे वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग बरोबर हा वजा या शून्याकडे जाऊन काय होईल? अधिक होईल. 0 अधिक 2/9 म्हणजेच किती येणार? 2/9. थोडक्यात ते ऋणचिन्ह इकडे शून्यात मिसळून काय होणार? धन होणार. 2/9 येणार. आता वर्ग जाण्यासाठी दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन, थोडक्यात लिहितोय मी, तुम्ही पूर्ण वाक्य लिहा. दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन, दोन्हीकडे वर्गमूळ घ्यायचं. म्हणजे वाय वजा 2/3 कंसाचा वर्ग आणि इकडे सुद्धा वर्गमुळात 2 किती येणार? 9. वर्गाला वर्गमूळ जाणार. वाय वजा 2/3 एवढंच राहील. इकडे 2 हा कुणाचाही वर्ग नाहीये, त्यामुळे वर्गमुळात 2. 9 3 चा वर्ग 9, त्यामुळे 9चं वर्गमूळ 3. एक अधिक एक वजा. आता सोडवताना काय करायचं? एकदा अधिक घ्यायचं, एकदा वजा. आता त्या स्टेप मी इथं करतो, तुम्ही एकाखाली एक पुढे कंटिन्यू करा. म्हणजे याच्या पुढची स्टेप मी इथं लिहितो आता. तर ती काय येणार आहे बघा? वाय, जस्ट अ मिनिट, वाय वजा 2/3. एकदा उत्तर घ्यायचं 2/3. म्हणजे अधिक घ्यायचं आणि एकदा काय घ्यायचं? वजा. वाय वजा 2/3 ऋण 2/3. आता हे दोन्ही सोडवायचे आपल्याला.
हा वजा इकडे येऊन काय होणार अधिक, म्हणजे y बरोबर वर्गमुळात 2/3 हे पहिला लिहिलं आणि हा वजा याच्याकडे येऊन काय होणार अधिक 2/3. यांचा छेद समान असेल तर एकदाच लिहा 3. तर शक्यतो परिमेय संख्या आधी लिहा म्हणजे 2 आणि त्यानंतर मग अपरिमेय संख्या. तर 2 अधिक वर्गमुळात 2/3 हे पहिलं उत्तर आलं. तसंच इकडे दुसरं किंवा y मूळचे इथे कोण आहेत वजा वर्गमुळात 2/3 हा इकडे वजा इकडे येऊन काय होणार अधिक 2/, अधिक काय होणार तो वजा होणार, सॉरी वजा काय होणार इकडे येऊन अधिक होणार. y बरोबर छेद समान असल्यास एकदाच लिहा म्हणजे 3. परिमेय संख्या आधी 2 याचं चिन्ह वजा आहे 2 वर्गमुळात 2/3. तर पहिली उकल तुमची येणार 2 अधिक वर्गमुळात 2/3 आणि दुसरी 2 वजा वर्गमुळात 2/3 ही दुसरी उकल येणार. तर ह्या 2 उकली शेवटी परत एकदा लिहा. आता पुढचं उदाहरण बघूया आपण. तर आता उदाहरण क्रमांक 5 बघूया. 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. तर हे जे समीकरण आहे तर ते आपण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं. आता इथे सुद्धा बघा 2y वर्ग, तर याचा y वर्गाचा सहगुणक किती आहे 2. तर दोन्ही बाजूस आधी 2 ने भागूया. दोन्ही बाजूस 2 ने भागून तर 2y वर्ग छेद 2 परत अधिक 9y छेद 2 आणि शेवटी 10/2 बरोबर 0. तर इथे 2 ला 2 काय होईल कॅन्सल होईल. परत इथे काय राहील y वर्ग फक्त अधिक 9/2 आणि 10 ला 2 ने जर भागला आपण तर त्याचं उत्तर किती येईल 5 येईल. अधिक 5 बरोबर 0. तर हे आपल्याला समीकरण 9y लिहूया इथे 9y/2 10/2 5. ते मिळाल्यानंतर ह्यातली पहिली 2 पद सुरुवातीला घेऊयात. समजा y वर्ग अधिक 9y/2 त्याच्यामध्ये k मिळवायचे आणि तो k मिळवल्यानंतर इकडे जे आपल्याला मिळणार y अधिक y हे पद घ्यायचं आणि इकडे a y अधिक a कंसाचा वर्ग. मग आता हे घेतल्यानंतर y वर्ग अधिक 9y/2 अधिक k, तर इकडे कंसाचा विस्तार काय येणार पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे y चा वर्ग अधिक 2ya 2ya अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग आता इथे y ला लागून किती आहे 9/2, तसं इथे y ला लागून कोण आहे 2a. तर 2a बरोबर याच्यामध्ये 2a बरोबर इकडे किती आहे y ला लागून 9/2 सहगुणकांची तुलना करायची. इथं 2 y ला लागून कोण आहे 2a बरोबर इथे कोण आहे 9/2. तर याच्यामध्ये हा गुणिले 2 इकडे येऊन काय होणार भागिले म्हणजे a बरोबर त्याच्यामध्ये a बरोबर किती येणार आहे तो 9/2 गुणिले 2 भागिले म्हणजे अंशातला छेदातल्या याचा म्हणजे तो भागिले होता. तर a बरोबर 9 गुणिले 1 9 1 9 आणि 2 गुणिले 2 किती येणार 4. तर a बरोबर किती येणार 9/4 हे उत्तर मिळणार आपल्याला. आता ते मिळाल्यानंतर इकडे k बरोबर काय येणार आहे आपलं तर k बरोबर इथला k बरोबर a वर्ग. ओके k बरोबर a वर्ग येणार. मग k बरोबर a ची किंमत किती आलेली आहे 9/4 कंसाचा वर्ग म्हणजे k बरोबर 9चा वर्ग 81 आणि 4चा वर्ग येणार 16. तर ही k ची किंमत झाली आहे. आता ती मिळाल्यानंतर a व k ची किंमत a व k ची किंमत याला आपण जे समजा म्हटलं होतं त्याच्यामध्ये याला क्रमांक 1 देऊया. तर याच्यामध्ये ठेवायचे a व k ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग आता त्याच्यामध्ये पुढे y वर्ग अधिक 9y/2 अधिक k ची किंमत y वर्ग अधिक 9y/2 k ची किंमत किती आलेली आहे पुढची इथे लिहायची 81/16 बरोबर 1 बघा इथे काय y अधिक a. मग y अधिक a ची किंमत किती आहे 9/4 y अधिक 9/4 कंसाचा वर्ग. आता जे मुख्य समीकरण आपल्याला सोडवायचं होतं y वर्ग अधिक 9y/2
अधिक 5, ज्याला आपण सोपं रूप देतो ते घ्यायचं आता. बघा, वाय वर्ग अधिक 9y/2 अधिक 5 बरोबर 0. हे समीकरण आपल्याला तर सोडवायचं. याच्यामध्ये काय करायचं, वाय वर्ग अधिक 9y/2 अधिक जो के आलाय, के किती आलेला आहे बघा, 81/16. तो एकदा मिळवायचा आणि एकदा वजा करायचा. 81/16 वजा 81/16 अधिक हे पुढचं आहे तसं लिहायचं 5 बरोबर 0. म्हणजे तो एकदा काय करायचा, एकदा अधिक, सॉरी, हे 81/16 एकदा मिळवायचे, एकदा वजा करायचे आणि अधिक 5. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण ही 3 पद, तर इथे वरती बघा त्याची किंमत, या 3 पदांची किंमत किती आहे, y अधिक 9/4 कंसाचा वर्ग. मग ती इथे लिहूया. हे पूर्ण 3 पद काय होणार, त्याचा पूर्ण वर्ग काय होणार, y अधिक 9/4 कंसाचा वर्ग. सॉरी, ते वजा तसंच ठेवूया. बघूया चिन्ह काय आहे. इथे 5चं चिन्ह, सॉरी 5चा छेद जो आहे, तो छेद काही नसेल तर 1 घ्यायचा आणि त्याचा जर छेद समान करायचा असेल, कारण इथे तो 16 आहे, इथं 1 आहे, तर इथे 16 ने गुणा, वरती सुद्धा 16 ने गुणा. तर किती येणार, वजा 81. 16 गुणिले 5 केलेत तुम्ही, तर 16 गुणिले 5 किती येणार, अधिक 80 आणि 1/16 म्हणजे 16 येणार. इथं पण छेद 16 आहे, छेद समान आहे तर एकदाच लिहा, बरोबर 0. y अधिक 9/4 कंसाचा वर्ग. इथे चिन्ह भिन्न आहे, तर चिन्ह भिन्न असेल तर काय होणार, वजाबाकी, म्हणजे 81 मधून 80 गेले, 1 उरणार. आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते काय येणार, ऋण येणार. कारण 81 आणि 80 मध्ये मोठी कोण, 81. तर त्याचं चिन्ह ऋण येणार आणि याचं चिन्ह धन आहे, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण. 81 मधून 80 गेले 1, मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण, छेद आहे तसा 16 बरोबर 0. आता ते आल्यानंतर पुढे हा वजा इकडे येऊन काय होणार, अधिक, म्हणजे y अधिक 9/4 कंसाचा वर्ग बरोबर. तर इथे आता आपण वजाचं इकडे येऊन अधिक, म्हणजे 0 अधिक काही जरी केलं तरी तेच येणार, म्हणजे 1/16 जी संख्या दिली आहे ते अधिक आहे, ते वजा आहे, ते इकडे फक्त अधिक झाले. आता दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊ, असं वाक्य लिहायचं, दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊ, म्हणजे y अधिक 9/4 कंसाचा वर्ग त्याचं वर्गमूळ आणि इकडे 1/16चा वर्गमूळ. ओके, मग इथे वर्गाला वर्गमूळ जाईल, फक्त काय राहील, y अधिक 9/4 आणि 1चं वर्गमूळ 1 आणि 16, 4चा वर्ग 16, 16चं वर्गमूळ 4. ओके, 1चं वर्गमूळ 1, 4चा वर्ग 16 येतो, त्यामुळे 16चं वर्गमूळ 4. आता y बरोबर 1/4. आता याच्यामध्ये एक करायचं, एकदा अधिक घ्यायचा, एकदा वजा, कारण वर्गमूळ 2 घ्यायचे, एक अधिक आणि एक वजा. मग एकदा काय करूया, सॉरी, याच्यामध्ये एकदा सोडवताना काय घेऊया, अधिक घेऊया आणि एकदा वजा, म्हणजे y अधिक 9/4 बरोबर, इकडे पहिल्यांदा काय घेणार आपण, तर 1/4 अधिक घेणार आणि दुसरा y अधिक 9/4 हे वजा घेणार आपण. ओके, हे वजा घेऊया, म्हणजे 1 वजा 1/4. एकदा अधिक घेतलं म्हणजे धनचिन्ह काही लिहायची गरज नाही, एकदा सोडवताना वजा घ्यायचं. मग आता इथे हा अधिक आहे, तो इकडे येऊन वजा होईल, म्हणजे 9, सॉरी, y बरोबर 1/4 तिथंच आहे, हे अधिक इकडे येऊन काय होणार, वजा 9/4. मग आता छेद समान आहे तर एकदाच लिहा, 4, 1 वजा 9. तर एकचं चिन्ह काही नाही म्हणजे धन, याचं ऋण. चिन्ह भिन्न असल्यास आपण काय करणार, वजाबाकी, 9 मधून 1 गेले 8 उरणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण, छेद 4. तर y बरोबर 4 1 4, 4 2 8, चिन्ह कुठलं येणार त्याच्यात, तर y बरोबर येणार ऋण 2, 4 2 8 ऋण 2. त्याच्यानंतर दुसरा y, हे पण अधिक इकडे येऊन काय होतील, वजा होतील, म्हणजे वजा 1/4 वजा 9/4. तर y बरोबर छेद समान असल्यास एकदाच लिहा, वजा 1 वजा 9. छेद समान असल्यास काय करा, एकदाच लिहा, 4
आणि -1 आणि -9, कारण हे अधिकचे इकडे वजा झाले त्याच्यात. मग आता चिन्ह समान आहे तिथे, दोघं पण ऋण ऋण आहेत. तर चिन्ह समान असल्यास बेरीज 9 आणि 1 10, चिन्ह ऋण छेद 4. मग आता y बरोबर 4 आणि 10. 4 आणि जे 10 आहेत ते कोणाच्या पाड्यामध्ये 2च्या. तर काय करा तुम्ही, मनातल्या मनामध्ये 2 ने भागा त्यांना. तर 2 ने भागल्यानंतर काय होईल, 2×5 10 आणि 2×2 4. चिन्ह मात्र इथलं ऋण आहे, ते ऋण द्यायला विसरू नका. म्हणजे ऋण 5/2 म्हणजे 2 उत्तर येणार याचे, ऋण 2×1 आणि ऋण 2/5 हे दुसरं त्याचं. तर अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवायचं. आता 5 झाले. सगळ्यात शेवटचा जो आहे 6वा, तो आता सोडवायला गेला. तर आता उदाहरण क्रमांक 6 बघूया. 5x² बरोबर 4x अधिक 7. तर हे आपल्याला सोडवायचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 5x² आहे तसं लिहिलं. त्याच्यानंतर हे जे अधिक 4 आहेत तर त्याला आपण इकडे जाणे -4x आणि अधिक 7 हे इकडे डावीकडे येऊन काय होतील -7 बरोबर 0. तर हे आपलं येणार आहे. आता याच्यानंतर इथे x² लागून 5 ही संख्या आहे. तर त्यासाठी आधी दोन्ही बाजूस 5ने भागून, दोन्ही बाजूला कितीने भागायचं, 5ने भागायचं. म्हणजे 5x² वजा 4x² 4x/5 वजा 7/5. हे केल्यानंतर त्याच्यामध्ये ते 5ला 5 काय होतील, कॅन्सल होतील. फक्त काय राहील, x² वजा 4x/5 वजा 7/5 बरोबर 0 असं येणार आहे ते. तर ते आल्यानंतर पहिली ही 2 पदं घ्यायची आणि त्याच्यामध्ये k मिळवायचा. समजा x² वजा 4x/5 अधिक k बरोबर x अधिक a कंसाचा वर्ग, याला क्रमांक 1 द्यायचा. आता याच्यामध्ये x² वजा 4x/5 अधिक k, तर a अधिक b कंसाचा वर्ग करायचा. तर a अधिक b कंसाचा वर्ग काय येणार, तर a वर्ग म्हणजे x वर्ग अधिक 2ab म्हणजे 2xa आणि अधिक b वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग a वर्ग येणार. मग याच्या पुढची स्टेप्स x² वजा 4x/5 अधिक k x². ओके, ते परत तेच लिहावं लागेल. तर ही परत रिपीट करू नका स्टेप. याच्यामध्ये इथे x ला लागून कोण आहे, वजा 4/5 आहे. तसं इथे x ला लागून कोण आहे, 2a. तर 2a बरोबर इथे किती आलेला आहे, वजा 4/5. म्हणून a बरोबर गुणिले 2 काय होणार, भागिले, म्हणजे वजा 4/5 गुणिले 2 काय होणार, भागिले. तर भागिले कसं लिहायचं, 1/2 जे गुणिले 2 आहे ते अंशात आहेत ते छेदात येणार. तर a बरोबर 2 म्हणजे वजा 2 हे गुणिले 1, 2 गुणिले 1 येणार, चिन्ह वजा, छेदामध्ये 5 म्हणजे वजा 2/5 आले. आता इकडे k बरोबर काय येणार, तर इथं तुलना केली आपण तर k बरोबर येतोय a वर्ग. इकडचा k बरोबर a वर्ग. तर मग त्याच्यानुसार a ची किंमत ठेवूया वजा 2/5 वर्ग, म्हणजे k बरोबर 2 वर्ग 4/5 वर्ग वजा 2 जरी असलं ऋणसंख्येचा वर्ग धनसंख्या, म्हणजे 2 वर्ग 4 वजा 2 आणि 5 25. ही आपली k ची किंमत आली 4/25. आता a व k ची किंमत, a आणि k ची किंमत पहिल्या याच्यामध्ये ठेवायची, 1 मध्ये ठेवून. तर 1 मध्ये ठेवून काय येणार आहे, x² वजा 4x/5 अधिक, इथे बघा हा पहिला आहे, अधिक k ची किंमत ठेवायची आणि इथं a ची किंमत ठेवायची. अधिक k ची आलेली किंमत 4/5, x अधिक आहे पण a चं चिन्ह काय आहे, वजा, त्यामुळे लिहिताना वजा लिहायचं 2/5 कंसाचा वर्ग, कारण a वजा आहे. आता जे समीकरण आपल्याला सोडवायचं होतं, x² वजा 4x/5 वजा 7/5, x² वजा 4x/5 वजा 7/5 बरोबर 0. इथे होतं, सुरुवातीला आपण त्याला सोपं रूप दिलं होतं आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेप केला होता, समजा वगैरे अशा. तर हे परत एकदा लिहून घ्यायचं आणि याच्या दोन्ही बाजूस k ची आलेली किंमत, k ची किंमत किती आली, तर इथे बघा k ची किंमत 4/25.
तर दोन्ही मिळवायचे त्याच्यात. तर हे लिहिलं आणि हे लिहिल्यानंतर याच्या दोन्ही बाजूला के मिळवेल. म्हणजे 4x/5, सॉरी दोन्ही बाजूला ऐवजी असं लिहायचं अधिक, पहिल्यांदा करायचं 4/25 हा के मिळवायचा आणि तोच के परत वजा करायचा 4/25, 4/25 आणि पुढचं आहे तसं लिहायचं -7/5 बरोबर 0. आता हे लिहिल्यानंतर याच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत, तर बघा हे तिन्ही मिळून याची जी किंमत आहे ती 2 मध्ये आहे आपल्याकडे. x² - 4x/5 अधिक 4/5 हा कंसाचा वर्ग आहे, म्हणजे हा पूर्ण वर्ग आहे. तर ही 2ची किंमत ठेवायची याच्यात या पहिल्या तिघांसाठी. या पहिल्या तिघांसाठी 2 वरून किंमत काय ठेवायची, तर x वजा इथं जी किंमत होती x - 2/5 कंसाचा वर्ग. आता इथे जर आपण बघितलं जस्ट मिनिट, तर इथे तर याच्यामध्ये सॉरी इथे वजा आहे, तर 5ला छेद समान करायचं असेल तर इथे आणि इथे 5ने गुणायचं. म्हणजे किती येणार, 25 छेद आहे, इथं 5 × 5 25. तर छेद समानच राहील, फक्त इथे 4 आहे आणि इकडं 7 × 5 किती येणार, 35 बरोबर 0. मग आता याच्या पुढची स्टेप्स x - 2/5 कंसाचा वर्ग वजा, हे 4चं चिन्ह वजा आहे, 35चं चिन्ह पण वजा आहे. चिन्ह समान असल्यास बेरीज 35 आणि 4 किती येणार, 39 छेदामध्ये 25 बरोबर 0. मग आता जर आपल्याला सोडवायचं असेल तर हे वजा इकडे येऊन अधिक होतील, म्हणजे x - 2/5 कंसाचा वर्ग बरोबर हे वजाच्या अधिक, म्हणजे 39/25. कारण 0 अधिक हे केलं तर तेच येणार, 0 अधिक 39/25 म्हणजे 39/25. तर आता लिहायचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन, दोन्हीकडे वर्गमूळ घेतला पण x - 2/5 कंसाचा वर्ग बरोबर 39/25. तर इथे वर्गाला वर्गमूळ जाईल, म्हणजे x - 2/5 राहील, फक्त वर्ग निघून जाईल त्याचा वर्गमुळाला. 39 हा कुणाचाही वर्ग नाही आहे, त्यामुळे वर्गमुळात 39, 25चं वर्गमूळ, 5चा वर्ग 25 म्हणजे 25चं वर्गमूळ 5. एकदा अधिक लिहायचं, एकदा वजा. आता हे फक्त 2दा सोडवायचे, पुढे त्या स्टेप्स आहेत तुम्ही एकाखाली एक लिहा. मग एकदा अधिक घेऊया, 2/5 वर्गमुळात 39/5 किंवा 2/5 x - 2/5 वजा 39 वर्गमुळात 39/5. हा वजा इकडे येऊन अधिक होईल, म्हणजे x बरोबर वर्गमुळात 39/5 हे अधिक होईल, अधिक 2/5 म्हणजे x बरोबर छेद समान आहे एकदाच लिहा, पहिला परिमेय संख्या लिहूया, 2 अधिक वर्गमुळात 39 हे मिळालं. तसंच इकडे करूया, हे वजा आहे ते इकडे जाऊन अधिक होईल, वजा वर्गमुळात 39/5 हे वजाचे इकडे येऊन काय होणार, अधिक. तर अधिक 2/5 म्हणजे x बरोबर छेद समान आहे एकदाच लिहा, पहिला परिमेय संख्या 2 अधिक सॉरी इथे याचं चिन्ह वजा आहे, म्हणजे काय येणार 2 वजा वर्गमुळात 39 हे त्याचं उत्तर येईल. ओके, तर हे तिथे शोधायचं. तर ही 2 तुमची उकल असणार आहेत. इथे आपला सराव संच 2.3 पूर्ण होतं. ओके, थँक्यू.